हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण? तर ई सारथी ऑनलाईन या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुमची बायोलॉजी टीचर प्रगती मॅम. आजच्या या लेक्चरमध्ये आपण बायोलॉजीचा एकदम इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग असा टॉपिक घेणार आहोत, ज्याचे नाव आहे लाईफ प्रोसेसेस. त्यालाच आपण म्हणतो की जीवन प्रक्रिया. तर मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का, तर आपण जर एक तास श्वासच नाही घेतला तर काय होईल? जर का तुम्ही 2-3 दिवस पाणीच नाही पिलं तर काय होईल? आणि 7 ते 8 दिवस तुम्ही जेवणच नाही केलं तर काय होईल? मॅम, तुम्ही काय मला उपोषणाला बसवत आहात का? नाही रे बाळा, मी तर तुला हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुला जीवन जगण्यासाठी, तुला जिवंत राहण्यासाठी ज्या ज्या प्रोसेसेस मधून जावं लागतं, जसं की जेवण करणं झालं, पाणी पिणं झालं, श्वास घेणं झालं, देन आपलं जे काही वेस्ट प्रोडक्ट आहे ते बॉडीच्या बाहेर टाकणं झालं, या ज्या प्रोसेसेस आहेत त्यालाच आपण काय म्हणतो तर लाईफ प्रोसेसेस म्हणजेच जीवन प्रक्रिया. ओके, चला तर मग आता पाहूया आपण यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत. वी हॅव टू सी फर्स्ट ऑफ ऑल दॅट इज व्हॉट इज लाईफ प्रोसेसेस. देन याच्यामध्ये वेगवेगळे त्याचे टाइप्स असतात, जे काही महत्वाचे टाइप्स असतात, जसं की आपलं न्यूट्रिशन झालं, रेस्पिरेशन, देन ट्रान्सपोर्टेशन अँड एक्सक्रिशन. हे आपण वन बाय वन पाहणार आहोत. सो आता आपण बघूया की व्हॉट इज लाईफ प्रोसेसेस. बघा, त्याची डेफिनेशन आहे की द बेसिक फंक्शन्स परफॉर्म बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टू मेंटेन देअर लाईफ ऑन दिस अर्थ आर कॉल्ड ॲज अ लाईफ प्रोसेसेस. म्हणजेच जसं की आपल्याला एखाद्या सजीव किंवा एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला या पृथ्वी तलावरती जिवंत राहण्यासाठी ज्या ज्या प्रोसेसेस मधून जावं लागतं त्यालाच आपण काय म्हणतो तर लाईफ प्रोसेसेस. जसं की जेवण करणं झालं, पाणी पिणं झालं, श्वास घेणं झालं, आपल्या ज्या बॉडीमधले वेगवेगळ्या प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन आणि जे काही वेस्टचं एक्सक्रिशन झालं, या ज्या प्रोसेसेस असतात, या ज्या प्रक्रिया असतात त्यालाच आपण काय म्हणतो तर लाईफ प्रोसेसेस म्हणजेच जीवन प्रक्रिया. ओके, तर मग याच्यामध्ये आपले जे काही 4 टाइप्स पडतात ते आपण आता पाहूया. फर्स्ट दॅट इज न्यूट्रिशन, सेकंड दॅट इज रेस्पिरेशन, थर्ड दॅट इज ट्रान्सपोर्टेशन अँड लास्ट वन दॅट इज एक्सक्रिशन. ओके, आपण आता पाहूया की याच्यामध्ये न्यूट्रिशन म्हणजे काय होतं. तर न्यूट्रिशन म्हणजे काय होतं रे बाळांनो? आपण त्याला काय म्हणतो तर पोषण. मग हे पोषण काय असतं रे? जसं की आपण एखादं फूड किंवा अन्न पदार्थ आपण ग्रहण करतो, ते ग्रहण केल्यानंतर आपण त्याचं युटिलायझेशन करतो, त्याचं आपण काय करतो, पचन करतो, डायजेशन करतो, त्यालाच आपण काय म्हणतो तर न्यूट्रिशन. ओके, सेकंड वन दॅट इज रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजेच काय तर श्वसन. म्हणजेच आपण जे काही श्वास घेतो आणि सोडतो त्यालाच काय म्हणतो तर आपण श्वसन. मग हे जसं की आपण एखादं फूड इनटेक केल्यानंतर, एखादं अन्न ग्रहण केल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन, त्याचं जे रूपांतर आहे एनर्जीमध्ये करतो. जे काही फूड आहे त्याला आपण ब्रेक करतो, जे काही फूड आहे त्याला आपण ब्रेक करून एनर्जीमध्ये रूपांतर करतो, त्याला आपण काय म्हणतो तर रेस्पिरेशन म्हणजेच श्वसन. ओके, आणि आता थर्ड वन दॅट इज ट्रान्सपोर्टेशन. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे काय असतं रे? बेसिकली ट्रान्सपोर्टेशन म्हणजे एखादी वस्तू एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे, त्यालाच आपण काय म्हणत असतो तर ट्रान्सपोर्टेशन. मग हे आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सपोर्टेशन कसे होतं? तर आपले जे काही ब्लड आहे त्या ब्लड थ्रू आपल्या वेगवेगळ्या गोष्टींचं ट्रान्सपोर्टेशन होतं. म्हणजे कसं? तर बघा, आपल्या वॉटरचं, आपले जे काही वेस्ट आहे त्याचं ट्रान्सपोर्टेशन फूडचं होतं, ऑक्सिजनचं, कार्बन डायऑक्साईडचं, हार्मोन्सचं, असे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या ब्लड थ्रू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होत असतं तर ट्रान्सपोर्टेशन होत असतं. ही पण एक इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस आहे. देन येतं आपलं एक्सक्रिशन. एक्सक्रिशन आपण काय म्हणतो तर त्याला उत्सर्जन. जे काही आपल्या बॉडीमधलं वेस्ट प्रोडक्ट्स आहेत, जे काही मेटाबॉलिक वेस्ट आहे ते आपल्या बॉडीच्या बाहेर काढून टाकणे, ते रिमूव्ह करणे, ह्यालाच आपण काय म्हणतो तर एक्सक्रिशन. ओके, मग आता आपण पाहूया वन बाय वन हे काय आहेत ते. ओके, सो वी हॅव टू सी फर्स्ट दॅट इज न्यूट्रिशन. मग असं हे न्यूट्रिशन 2 टाइपचं असतं. फर्स्ट दॅट इज ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन अँड सेकंड दॅट इज हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. मग फर्स्ट दॅट इज ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे काय असतं? तर आपण त्यांना काय म्हणतो तर स्वयंपोषी. आणि जे काही हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन असतं त्याला आपण काय म्हणतो तर परपोषी. ओके,
तर असं हे ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो तर स्वयंपोषी. मग मॅम स्वयंपोषी म्हणजे काय? तर बाळांनो, जे ऑर्गॅनिझम्स, जे लिव्हिंग बीइंग्स आपलं स्वतःच्या अन्नाच्या गरजा, जे काही स्वतःचं जे फूड आहे ते स्वतःच बनवतात, ते कोणावरती पण डिपेंड राहत नाहीत, त्यालाच आपण काय म्हणतो तर ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. असे ऑर्गॅनिझम जे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, स्वतःचं फूड स्वतः तयार करतात, त्यालाच आपण काय म्हणणार ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. मग हे ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन मध्ये असे दोन टाइप्स पडतात. फर्स्ट दॅट इज ए फोटो ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन अँड सेकंड दॅट इज ए कीमो ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. मग फोटो ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे काय होतं? मग हा जो आपला सन आहे, या सन पासून आपण काय करतो तर जी काही एनर्जी आहे, जी काही फोटो एनर्जी आहे, ती एनर्जी, त्या एनर्जीचा यूज करून आपण आपले अन्न पदार्थ बनवण्यासाठी यूज करतोय. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ह्या सन एनर्जीचा, ह्या लाईट एनर्जीचा यूज करून त्यांचं अन्न, त्यांचं फूड स्वतः बनवतात, त्यालाच आपण काय म्हणतो तर फोटो ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. ओके. मग त्याच्यामध्ये कोण येतं तर जे काही ग्रीन प्लांट्स असतील, जसे की सायनोबॅक्टेरिया असतील, हे काय असतात तर फोटो ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशनचे एक्झाम्पल आहेत. ओके. तर बघा, जे काही आपले प्लांट्स आहेत ते तुझ्या मागे मागे येतात का की मला खायला दे, मला भूक लागली म्हणून? नाही की नाही, आपण त्यांना फक्त पाणीच देतो की नाही. मग हे जी काही सनलाईट आहे, ह्या सनलाईटचा यूज करून ते काय करत असतात तर त्यांचं अन्न ते स्वतः बनवत असतात, त्यालाच आपण काय म्हणतो तर ऑटोट्रॉपिक. आणि जर का सनलाईटचा एनर्जीचा यूज करून जर का ते स्वतःचं अन्न स्वतः बनवत असतील तर त्याला आपण काय म्हणतो तर फोटो ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. ओके. आणि आता सेकंड आहे आपलं कीमो ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. मग हे कीमो मीन्स केमिकल्स. ओके. मग जे ऑर्गॅनिझम्स, जे लिव्हिंग बीइंग्स आपल्या सराउंडिंग मधले जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे केमिकल्स आहेत त्याचा यूज करून त्यांचं अन्न स्वतः बनवतात, त्याला आपण काय म्हणणार तर कीमो ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. बघा, जी काही केमिकल्स आहेत त्या केमिकल्सचा यूज करून लिव्हिंग बीइंग्स त्यांचं अन्न स्वतः बनवतात, स्वतः तयार करतात, त्याला काय म्हणणार आपण तर कीमो ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. मग याच्यामध्ये येतात आपले काही बॅक्टेरिया, जसे की नायट्रोसोमोनास, नायट्रोबॅक्टर, हे काय आहेत? आर दी एक्झाम्पल्स ऑफ कीमो ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. ओके. देन येतो आपला हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. सो व्हॉट इज हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन? हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजेच आपण काय म्हटलं तर परपोषी. त्यालाच आपण म्हणतो की आपण जे काही ऑर्गॅनिझम्स असतात, लिव्हिंग बीइंग्स असतो किंवा आपण असतो, जे काही आपल्या फूडच्या गरजांसाठी, आपल्या अन्नासाठी आपण एखाद्या दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वरती किंवा दुसऱ्यांवरती डिपेंड असतो, त्यालाच आपण काय म्हणतो तर हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. ओके. सो हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजेच काय तर जे काही आपल्याला अन्नाच्या गरजा आहेत, ज्या लिव्हिंग बीइंग्सला अन्नाच्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी, त्या पूर्ण करण्यासाठी जे लिव्हिंग बीइंग्स दुसऱ्यांवरती डिपेंड आहेत, दुसऱ्यांवरती फीड करतात, त्यालाच आपण काय म्हणणार तर हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. ओके. मग या हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन मध्ये 3 टाइप्स पडतात. मग ते कोणते कोणते? होलोझोइक न्यूट्रिशन, देन सेकंड दॅट इज ए सॅप्रोट्रॉपिक न्यूट्रिशन अँड थर्ड दॅट इज ए पॅरासाइटिक न्यूट्रिशन. सो वी हॅव टू सी फर्स्ट दॅट इज ए होलोझोइक न्यूट्रिशन. सो होल. बघा, होलोझोइक न्यूट्रिशन मध्ये काय होत असतं तर जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते जे काही पूर्णच्या पूर्ण अन्न आहे ते ग्रहण केल्यानंतर त्याचं काय करतात? युटिलायझेशन करतात. ते युटिलायझेशन केल्यानंतर त्याचं एनर्जी मध्ये कन्वर्ट करतात, त्यालाच आपण काय म्हणतो तर होलोझोइक न्यूट्रिशन. मग त्याच्यामध्ये कोण कोण येतं तर त्याच्यामध्ये आपण पण येतो, त्याच्यामध्ये काऊ येतात, त्याच्यामध्ये डॉग्स येतात आणि काही एकपेशीय, जे काही एकपेशीय सजीव आहेत ते सुद्धा येत असतात, जसं की आपलं अमिबा अँड पॅरामेशियम. ओके. बघा, आपण जे ह्युमन आहे ते काय करतो? पूर्णच्या पूर्ण अन्न खाऊन झाल्यानंतर ते काय करतो? युटिलायझेशन करतो आणि त्याचं परत एनर्जी मध्ये रूपांतर करतो, त्यालाच आपण काय म्हणणार तर होलोझोइक न्यूट्रिशन. देन सेकंड आपलं आहे सॅप्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. मग या सॅप्रोट्रॉपिक न्यूट्रिशन मध्ये काय होत असतं तर सॅप्रोट्रॉपिक न्यूट्रिशन मध्ये बघा, जे काही लिव्हिंग बीइंग्स असतात ते त्यांच्या अन्नाच्या गरजा भागवण्यासाठी दुसऱ्या
एका डेड अँड डिकेइंग मॅटर वरती डिपेंड असतात. लक्ष द्या बाळांनो, कोणावरती डिपेंड असतात तर डेड अँड डिकेइंग मॅटर वरती डिपेंड असतात. ओके, डेड अँड डिकेइंग मॅटर वरती डिपेंड असतात. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्वतःच्या अन्नाच्या गरजा भागवण्यासाठी जे काही मेलेले किंवा जे काही सडलेले मॅटर्स असतात त्याच्यावरती फीड करतात, त्याच्या थ्रू त्यांचं अन्न घेतात आणि त्याच्यावरती सर्वाइव्ह करतात, त्याला आपण काय म्हणणार तर सॅप्रोट्रॉफिक न्यूट्रिशन. ओके, मग हे सॅप्रोट्रॉफिक न्यूट्रिशन मोस्ट ऑफ दी कोण दाखवत असतात तर जे काही आपले डिकम्पोजर्स असतील, जसे की आपले जे काही फंगी झाले ते जास्त करून दाखवत असतात. जसं की आपलं ब्रेड मोल्ड झालं, देन आपलं ईस्ट झालं, ईस्ट इज ऑल्सो वन ऑफ दी फंगी. देन आपले मशरूम, जे काही आपण मशरूम खाण्यासाठी पण त्याचा यूज करत असतो. मग असे ऑर्गॅनिझम्स काय करत असतात तर त्यांच्या अन्नाच्या गरजा भागवण्यासाठी ते काय करत असतात तर डेड अँड डिकेइंग मॅटर वरती फीड करत असतात फॉर इट्स फूड. ओके, मग थर्ड दॅट इज ए पॅरासाइटिक न्यूट्रिशन. मग पॅरासाइटिक न्यूट्रिशन मध्ये काय होत असतं तर जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्या अन्नाच्या गरजा भागवण्यासाठी ते कोणावरती डिपेंड असतात तर एका लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वरती डिपेंड असतात. पण ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला कुठल्याही प्रकारचा हार्म किंवा कुठल्या प्रकारची त्यांना इजा न होऊ देता त्यांच्यावरती फीड करत असतात. मग त्यालाच आपण काय म्हणणार तर पॅरासाइटिक न्यूट्रिशन. मग हे कशावरती डिपेंड असतात तर लिव्हिंग बीइंग्स वरती डिपेंड असतात. ओके, जे काही लिव्हिंग बीइंग्स असतात त्यांच्यावरती हे काय करत असतात तर फीड करत असतात, त्यांच्या थ्रू त्यांचं जे अन्नाच्या गरजा आहे ते पूर्ण करत असतात, त्याला आपण काय म्हणणार तर पॅरासाइटिक न्यूट्रिशन. मग त्याच्यामध्ये कोण कोण येतं तर बघा, जे काही आपले टेपवर्म्स, लाईस, लीच अँड कस्क्युटा. कस्क्युटा आर वन ऑफ दी प्लांट पॅरासाइट. ओके, हे महत्वाचं आहे. कस्क्युटा जी आहे ती वन ऑफ दी प्लांट पॅरासाइट आहे. मग ही प्लांट पॅरासाइट का आहे, कारण की तिच्याकडे स्वतःचा क्लोरोफिल नाही. मग स्वतःचा क्लोरोफिल नाही म्हणून ती काय फोटोसिंथेसिस करू शकत नाही. मग म्हणून ती काय आहे तर दुसऱ्यांवरती डिपेंड आहे फॉर इट्स फूड. बघा, जे काही आपले लाईस असतील, जे काही आपल्या डोक्यामध्ये उवा वगैरे म्हणतो किंवा जे काही आपण गोचिड वगैरे असतात बघा आपल्या शरीरावरती वगैरे, मग ते गोचिड पण एक लिव्हिंगच आहेत. उवा ज्या आहेत किंवा लाईस ज्या आहेत त्या पण एक आहेत, लिव्हिंगच आहेत. मग त्या काय करतात तर आपल्यावरती पण फीड करतात. मग ते कसं बघा, त्या एक लिव्हिंग बीइंग्स आहेत आणि आपल्यावरती फीड करतात, म्हणजे आपण पण एक लिव्हिंग बीइंग्सच आहोत की नाही. मग एक सजीव दुसऱ्या सजीवावरती काय करतो तर अन्न, स्वतःचं अन्न बनवण्यासाठी, स्वतःच्या अन्नाच्या गरजा भागवण्यासाठी दुसऱ्या सजीवावरती फीड करतो, त्याला आपण काय म्हणतो तर पॅरासाइटिक न्यूट्रिशन. ओके, मला आशा आहे की हे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. ओके, तर आता आपण पाहूया नेक्स्ट, दॅट इज ए फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन इन प्लांट्स. आता या प्लांट्स मध्ये कशा प्रकारे होतं हे न्यूट्रिशन ते आता आपण पाहूया. बघा, जे काही प्लांट्स असतात ते काय करत असतात रे तर फोटोसिंथेसिस करत असतात की नाही. मग जे प्लांट्स त्यांचे फोटोसिंथेसिस थ्रू काय करत असतात, त्यांचं न्यूट्रिशन करत असतात. मग ते कसं ते आता आपण इथे बघूया. बघा, ह्या प्लांट्सला यांचं म्हणजे जे काही न्यूट्रिशन आहे ते करण्यासाठी 4 गोष्टींची गरज असते. जसं की आपला कार्बन डायऑक्साईड जो की आपल्या एअर मध्ये सराउंडिंग मध्ये प्रेझेंट असतो. देन आपला वॉटर, वॉटर कुठे असतो तर आपल्या सॉइल मध्ये प्रेझेंट असतो, जे की झाडाची मुळं असतात ते काय करतात सॉइल मधून घेतात. आणि देन क्लोरोफिल, क्लोरोफिल जो असतो असं या पानांमध्ये प्रेझेंट असतो. आणि देन आहे आपलं सनलाइट, जी की आपल्याला सूर्यापासून मिळते. मग अशा 4 महत्वाच्या गोष्टी त्यांना न्यूट्रिशन साठी गरजेच्या असतात किंवा प्लांट्स मध्ये त्यांना फोटोसिंथेसिस साठी महत्वाचे असतात. तर मित्रांनो बघा, हा जो सनलाइट आहे याच्यावरती, या पानावरती अशा प्रकारे पडल्यानंतर या पानामधले जे काही वॉटर मॉलिक्युल्स असतात तर ते काय होणार ब्रेकडाऊन होणार. मग ते ब्रेकडाऊन झाल्यानंतर हे वॉटर मॉलिक्युल्स जे ब्रेकडाऊन झाल्यानंतर हा जो हायड्रोजन आणि हा जो ऑक्सिजन आहे तर काय होणार ते स्प्लिट होणार. हा ऑक्सिजन वेगळा होणार आणि हा हायड्रोजन काय होणार वेगळा होणार. मग हा काय करणार तर हा कार्बन डायऑक्साईड या ऑक्सिजन सोबत, या हायड्रोजन सोबत आणि हा हायड्रोजन या कार्बन डायऑक्साईड सोबत काय होणार तर रिॲक्ट होणार आणि
असे रिॲक्शन झाल्यानंतर एक आपल्याला कार्बोहायड्रेट मिळणार, त्यालाच आपण काय म्हणणार तर ग्लुकोज, म्हणजेच C6H12O6. ओके, आणि हाच ग्लुकोज प्लांट्स मध्ये जास्त प्रमाणात झाला तर ते काय कोणत्या याच्यामध्ये साठवून ठेवतात तर इन दी फॉर्म ऑफ स्टार्च. ओके, तर ते काय करतात स्टार्चच्या फॉर्म मध्ये प्लांट्स ह्या ग्लुकोजला स्टार्चच्या फॉर्म मध्ये साठवून ठेवत असतात. ओके, आणि हाच जो ग्लुकोज आपल्या ह्युमन बिईंग मध्ये आपण इन दी फॉर्म ऑफ ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये काय करत असतो तर आपण साठवून ठेवत असतो. ओके, मग बघा याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला जे काही न्यूट्रिशन इन प्लांट्स मध्ये 4 गोष्टींची गरज असते, जसं की आपला कार्बन डायऑक्साइड, देन आपले वॉटर अँड देन आपला क्लोरोफिल अँड सनलाइट. ओके, मग असं जे काही सनलाइट आपल्या पानावरती पडल्यानंतर जे काही वॉटर मॉलिक्युल्स आहेत ते काय होतात तर स्प्लिट होतात. मग ते स्प्लिट झाल्यानंतर जो काही हायड्रोजन वेगळा होतो आणि ऑक्सिजन वेगळा होतो, देन हा जो ऑक्सिजन आहे तो नंतर बाय प्रोडक्ट म्हणून निघून जातो. हा जो हायड्रोजन आहे या ऑक्सिजन सोबत मिक्स होतो, हा कार्बन डायऑक्साइड आहे या हायड्रोजन सोबत मिक्स होतो आणि त्याच्या थ्रू आपल्याला भेटतो कार्बोहायड्रेट, दॅट इज ए ग्लुकोज. आणि तोच ग्लुकोज प्लांट्स मध्ये जास्त प्रमाणात झाला तर त्याचंच रूपांतर कशामध्ये होतं तर स्टार्च मध्ये होतं. ओके, तर मित्रांनो आता आपण ही प्रोसेस याच्यामध्ये पाहूया. मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस. बघा, ऍब्झॉर्प्शन ऑफ लाईट एनर्जी बाय क्लोरोफिल. बघा, हे जे पानांमधलं जे काही क्लोरोफिल असतं ते काय करतं तर जी काही लाईट एनर्जी आहे ती काय करतात तर ऍब्झॉर्ब करतात. मग ही लाईट एनर्जी ऍब्झॉर्ब केल्यानंतर काय होतं तर कन्व्हर्जन ऑफ लाईट एनर्जी टू केमिकल एनर्जी अँड स्प्लिटिंग ऑफ वॉटर मॉलिक्युल्स इनटू हायड्रोजन अँड ऑक्सिजन. बघा, जी काही लाईट एनर्जी याच्यावरती पडल्यानंतर ह्याच्यातले जे काही वॉटर मॉलिक्युल्स असतात ते काय होतात तर स्प्लिट होतात. हायड्रोजन वेगळा, ऑक्सिजन वेगळा. ओके, मग हायड्रोजन वेगळा होतो आणि ऑक्सिजन वेगळा होतो आणि ही जी काही लाईट एनर्जी आहे ती कशामध्ये रूपांतर होते तर आपल्या केमिकल एनर्जी मध्ये, आणि त्याच्यातून आपल्याला काय भेटतो तर कार्बोहायड्रेट भेटतो. कार्बन डायऑक्साइड पासून जी काही आपण ही जी काही प्रोसेस केलेली आहे रिॲक्शनची त्याच्या थ्रू काय भेटतो तर आपल्याला कार्बोहायड्रेट भेटतो. ओके, मग बघा, रिडक्शन ऑफ कार्बन डायऑक्साइड टू कार्बोहायड्रेट्स. हा जो काही कार्बन डायऑक्साइडचं रिडक्शन होऊन आपल्याला काय भेटतो तर कार्बोहायड्रेट, दॅट इज ए ग्लुकोज. ओके, मग आता हे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. मग आता याच्यामध्ये आपण पाहूया की ट्रान्सपिरेशन आणि एक्सचेंज ऑफ गॅसेस कसं होतं. मग प्लांट्स काय करतात बाळांनो तर फोटोसिंथेसिस करतात की नाही. मग हे फोटोसिंथेसिस करण्यासाठी प्लांट्सला कशाची गरज असते तर प्लांट्सला गरज असते आपल्या सनलाइटची. मग हा जो सनलाइट आहे याच्यामध्ये काय असतात तर जे काही आपलं लीफ आहे त्याच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असतो. मग तो क्लोरोफिल काय करतो तर सनलाइट जी आहे ती ऍब्झॉर्ब करतो. मग सनलाइट जी आहे ती ऍब्झॉर्ब करत असताना आपले जे काही फोटोसिंथेसिस आपण म्हणतो त्याच्यासाठी आपल्याला कशाची गरज असते तर कार्बन डायऑक्साइडची गरज असते, जो की आपल्या सराउंडिंग मध्ये प्रेझेंट असतो. मग हे काय करतात तर हा जो कार्बन डायऑक्साइड आहे हा एंटर होण्यासाठी या लीफ सरफेस वरती वेगवेगळे डॉटेड असे काय असतात तर पोर्स असतात, त्यालाच आपण काय म्हणतो तर स्टोमॅटा. हा जो स्टोमॅटा आहे हे जे काही कार्बन डायऑक्साइड आहे ते एंटर करताना काय होतं तर ओपन होतो आणि जे काही ऑक्सिजन आहे ते बाहेर काढण्यासाठी पण हा स्टोमॅटा मदत करत असतो. ओके, जे काही कार्बन डायऑक्साइड आतमध्ये घेण्याचं आणि ऑक्सिजनला बाहेर काढण्याचं जे काम आहे ते कोण करत असतं तर आपलं स्टोमॅटा करत असतो. ओके, मग अशा प्रकारे ही जी एक्सचेंज ऑफ गॅसेस आहे ते पण कोणा थ्रू होते तर आपल्या स्टोमॅटा थ्रू होत असते. आणि जे काही आपल्या जे याच्यामधले आता जे याच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स पण प्रेझेंट असतात. ओके, याच्यामधले जे वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात ते पण काय होतात तर इव्हॅपोरेशन होऊन त्यांचं वॉटर वेपरच्या फॉर्म मध्ये ते वॉटर मॉलिक्युल्स निघून जातात. मग हे जे स्टोमॅटा आहे हे कशासाठी मदत करतं तर आपलं ट्रान्सपिरेशन आणि एक्सचेंज ऑफ जे गॅसेस आहे त्याच्यासाठी काय करतं तर हे मदत करत असतो स्टोमॅटा. मग इथं पाहू शकता की जेव्हा आपण कार्बन डायऑक्साइड आपल्या एंटर करतो तेव्हा हा स्टोमॅटा अशा प्रकारे ओपन होतो. ओके, हा स्टोमॅटा काय करतो तर अशा प्रकारे
ओपन होतो आणि देन जे काही आपलं ऑक्सिजनला जेव्हा बाहेर काढायचं असतं तेव्हा अशा प्रकारे स्टोमाटा हा बाहेर जातो, जेव्हा आपण ऑक्सिजन अँड वॉटर मॉलिक्युल्सला आपण बाहेर टाकतो. ओके, तर मग अशा प्रकारे आपण पाहिलं की फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन इन प्लांट्स. ओके, तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हा सर्वांना हे जे काही न्यूट्रिशन होतं ते समजलं असेल. जे काही आपलं रेस्पिरेशन आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे अँड देन एक्सक्रीशन आहे ते आपण आपल्या जेव्हा लाईव्ह लेक्चर सुरू होतील तेव्हा आपण आपल्या ॲपमध्ये घेणार आहोत. तर सर्वांना जर का हे लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आपण आता इथेच थांबूया. गुड डे टू ऑल ऑफ यू अँड ऑलवेज कीप स्माइलिंग अँड थँक यू.